स्मिता आणि मी दोघेही एकाच ऑफिसमध्ये. मी मागील 7 ते 8 महिन्यांपूर्वी जॉईन झालो. स्मिताही तिथे मागील 2 वर्षांपासून काम करत होती. तिच्या शेजारचं क्युबिकल मिळालं आणि स्थिरावलो. एचआरने येऊन ऑफिसमधील सर्वांची ओळख करून दिली आणि कामाचं स्वरूप समजावून सांगितलं. अकाउंटिंगचं काम सगळीकडे सारखंच, काय तो टॅक्सचा थोडाफार फरक. मी देखील ऐकून घेतलं आणि लागलो कामाला. स्मिता तशी दिसायला सावळी होती, पण योगा किंवा नियमित व्यायाम वगैरे करणारी शरीर यष्टी, नक्की दोरी म्हणजे एकदम टकाटक. तुझ्याकडे स्टॅपलरच्या पिन्स आहेत का, असं म्हणून पाठीमागे उभी ठाकली. मला वाटतं तो ऑफिसचा 3रा किंवा 4था दिवस होता. अचानक कुणीतरी येऊन एकेरी बोलणं, आणि तेही एका मुलीने. एकदम पावचवल्यासारखं झालं. लगेच सावरलो. मी नवीन आहे आणि माफ करा, माझ्याजवळ कुठलीही स्टेशनरी सध्या नाही, असं एका दमात बोलून गेलो. पच्छ असं दोन्ही ओठ मिटून तिने आवाज केला आणि निघून गेली. दुसऱ्या दिवशी एक स्टॅपलर, पिन्स, फेविकॉल, कात्री असा सगळा पसारा घेऊन आली. ठेव हे, इथे मागितल्याशिवाय कुणी काही देत नाही, असं म्हणून पुन्हा गायब झाली. नवीन असल्यामुळे जास्त काम नव्हतं आणि म्हणून उगाच काहीतरी वाचायचे चाळे करत बसलो होतो. हे करता करता बऱ्याच वेळा चोरून स्मिताकडे बघायचं, पण ती मात्र सारखी तिच्या सिस्टीममध्ये डोकं घालून बसलेली. मग त्या दुपारी, डबा आणतोस की कॅन्टीनमध्ये जेवतोस, पुन्हा एकेरी बोलणं. मी जाते, येशील का. त्यावर मी म्हटलं, बॅचलर आहे, डबा कोण बनवणार. फक्त हो की नाही हे उत्तर अपेक्षित होतं. येतो मी. तिने जास्त लक्ष दिलं नाही आणि सोमेश, शीला, कार्तिक अशी सर्व मंडळी गोळा करत आमचा चमू कॅन्टीनच्या दिशेनं निघाला. तिथे जेवताना सर्वांची थोडीफार ओळख झाली. ऑफिसमध्ये बरेच जण यंग आणि मॅक्सिमम बॅचलर्स होते. मग त्या दिवसापासून हळूहळू मैत्री वाढत गेली. कॅन्टीन, चहा, स्नॅक्स, एखाद्या शनिवारी मूव्ही असे प्लॅन्स ठरू लागले. स्मिता बऱ्याच गोष्टींमध्ये मदत करायची. 2 वर्षापासून तिथे असल्यानं तिला माहिती होतं की काय केल्यानं कुठले काम होतात. त्यामुळं मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी घेऊन तिच्याकडेच जायचो. नवीन असताना खरंच गरज असली आणि नंतर मुद्दामूनच, पण ती निर्विकारपणे मदत करायची. तशी ती सर्वांनाच मदत करायची. आता मला चांगले 6-7 महिने झाले होते. कॅन्टीनमध्ये अवांतर गप्पा व्हायच्या, पण स्मिता आणि तिच्या घरच्यांबद्दल जास्त काही समजलं नव्हतं. ती माझ्यापेक्षा मोठी आहे हे मात्र माहीत होतं. कधी कधी आम्ही दोघं चहा घ्यायला जायचो मंथ एंडला. शेवटचे काही दिवस थोडे उशिरापर्यंत थांबावं लागायचं. तिला कंटाळा यायचा, मला चांगलं वाटायचं. त्यावेळेपर्यंत बरीचशी मंडळी निघून गेलेली असायची. आम्ही दोघं क्युबिकलमध्ये आणि बॉस त्यांच्या कॅबिनमध्ये. काम संपल्यावर चर्चगेटपासून व्हीटीपर्यंत पायी जायचं. आता मैत्री चांगलीच दृढ झाल्यासारखी वाटत होती. मी पण आहो स्मितावरून अगं स्मिता वर आलो होतो. कधीकधी फ्लोरा फाउंटन जवळच्या खरमुरेवाल्याकडून खरमुरे घेऊन खात खात चालायचो. पण एवढं सगळं होऊनही तिच्याबद्दल वा तिच्या घरच्यांबद्दल काहीच जास्त समजलं नव्हतं. ऑफिसमध्ये बाकी जणांसोबत थोडं चाचपडून पाहिलं, पण उगाच काही संशय नको म्हणून जास्त प्रयत्न केला नाही. एका दिवशी असाच उशीर झाला. रस्त्यानं जात होतो. आता चांगलीच गट्टी जमली होती. मी सहजच विचारलं, घरी कोण कोण असतं तुझ्या. रस्ता क्रॉस करण्यापूर्वी आम्ही दोघेही डावी उजवीकडे बघत होतो आणि मग फुटपाथवर चढलो. कदाचित तिला त्या प्रश्नाचा रोख समजला होता. स्मितानं माझ्याकडे पाहिलं. उत्तर देण्यास उशीर होतोय म्हणून मी लगेच विषय बदलला. उकाडा किती वाढलाय ना, आणि चायला
पाऊसही यायचं नाव नाही घेत. व्हीटी स्टेशनवर आल्यावर तिचं सेंट्रल आणि माझं हार्बर. चल बाय असं बोलून निघताना तिने माझ्याकडे पाहिलं आणि बोलली, मी डिवोर्सी आहे श्री, आणि निघून गेली. मी मात्र थक्कच झालो. थबकलोच. ती जात होती आणि तिला बघत मी तसाच थांबून होतो. व्हीटीच्या त्या गर्दीत चलने का नहीं तो काय को बीच में खडे होते असं म्हणत एकाने ढकललं आणि मी माझ्या तंद्रीतून बाहेर आलो. तसं पाहायला गेलं तर मला एवढा विचार करायची गरज नव्हती, पण मनात उगाच एक घाव घातल्यासारखा झाला. पनवेल स्लो पकडली आणि गर्दीत घुसलो. त्या पीक अवरच्या गर्दीतही मला एकटं एकटं वाटू लागलं. काय वय असेल तिचं, 26 ते 27, आणि त्यातही लग्न करून घटस्फोट देखील. माझं पुरुषी मन आता थोड्या वेगळ्याच प्रकारे विचार करत होतं. मला माझ्या मनाच्या अशा प्रकारे विचार करायची चीड येत होती, पण आवरू शकत नव्हतो. अगदी गलिच्छ वाटत होतो सारं काही. आपल्याला काहीच माहीत नसताना उगाच कसलाही विचार करणं ही आपली सवय आपल्याला कुठल्याही थरापर्यंत घेऊन जाते. एव्हाना लोकल वाशी ब्रिजवरून जात होती. समुद्राच्या खाडीतील पाणी रात्रीच्या अंधारात मिसळून गेलं होतं. काळोखानं पाणी आणि जमीन यातील फरक मिटवून टाकला होता. पनवेल आलं आणि मी उतरलो. उतरल्यावर रिक्षाच्या रांगेत पळायचं टाळलं. आज पायीच जाईन. डोक्यातील विचारचक्र काही केल्या थांबत नव्हतं. विशेष म्हणजे मी एवढा का सिरियस होतो याचा राग येत होता. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये थोडा दबकूनच गेलो होतो. वाटलं स्मिताला कसं फेस करायचं. ती नेहमीप्रमाणे आधीच येऊन बसली होती, पण तो दिवस नेहमीप्रमाणेच निघून गेला. आता थोडाफार उशीर झाला तरी दोघेही ठरूनच ऑफिसमधून निघत होतो. त्या दिवसानंतर मी घरच्यांबद्दलचा विषय टाळला. पण का माहीत त्या दिवशी नंतर सगळं बोलणं हे औपचारिकच वाटत होतं. ते तीही समजत होती आणि हे मलाही माहीत होतं. पण उगाच खोलात जाण्याचा मोह मी टाळला. एकदाचा उकाडा संपवून मुंबईच्या पावसानं आगमन करून कृपा केली. एका क्षणात सगळं काही भिजून वातावरण एकदम गार करून टाकलं. मुंबईचा पाऊस आणि लोकल ट्रेनची रडारड म्हणजे अलिखित नियमच आहे. आम्ही दोघेही निघायचो, पण नेहमीची माझी 7:27 पनवेल आणि तिची 7:16 कल्याण काही वेळेवर यायची नाही. तुडुंब भरलेल्या त्या व्हीटी स्टेशनमध्ये कधीकधी एकमेकांकडे बघत आता काय करायचं हा प्रश्न विचारून घेत असू. कुर्ला स्टेशनला पाणी साचलं आणि तांत्रिक बिघाडामुळे पुढील सर्व ट्रेन रद्द झाल्या. स्मितानं घरी फोन केला. मी सोबत आहे, काळजी करू नका असं सांगितलं. रात्रीचे 9 वाजले होते. आता पाऊस झिमझिम सुरू होता, पण तांत्रिक बिघाड दुरुस्तीचे काही चिन्ह दिसत नव्हते. बाहेर टॅक्सीवालेही अव्वाच्या सव्वा भाव आकारात होते आणि एवढं करूनही ट्रॅफिकपासून सुटका नव्हती. विचार केला थोडं थांबलेलं बरं. ऑफिसमधून निघाल्यावर सोबतच्या छत्र्यांचा उपयोग फक्त डोकं ओलं न होण्या इतकाच झाला होता. सगळं अंग आणि कपडे शिडबीड झाले होते. स्मिताला विचारलं, काही खाऊया का? दोघंही दुपारच्या लंचवर होतो. तिनं पटकन होकार दिला आणि व्हीटी जवळच्या एका छोट्या हॉटेलमध्ये शिरलो. तिथेही भरपूर गर्दी होती. शेवटी थोड्या वेळानं एक टेबल रिकामं झालं आणि लगेच जाऊन कब्जा केला. फक्त स्नॅक्स ऑप्शन्स उपलब्ध होते. मी मिसळपाव मागितला आणि तिनं मसाला डोसा. काहीही पर्याय नसल्यानं अगदी निवांत बसलो होतो. बाहेर पाऊस थांबला होता, पण मनात पावसाची रिपरिप सुरू झाली होती. हॉटेलमधील त्या गोंधळातही एक कमालीची शांतता भासत होती. मला तर थोडं जास्तच. अशा वेळेस काहीही विषय सुचत नाहीत आणि काही बोलले तरी हे काय बोलतोय असं वाटायचं. मोबाईल वाजला.
मला हायसं वाटलं. वेळ मारून नेण्यासाठी एक बहाणा मिळाला. बघितलं तर बाबांचा फोन. अरे, या आठवड्यात येतोयस ना? पाहुण्यांना रविवारचा दिवस दिलाय. माझ्या डोक्यात प्रकाश पडला. मुलगी बघायचा कार्यक्रम होता. मुलगी बीकॉम होती आणि इथे मुंबईतच कामाला होती. फोटो आधीच बघितला होता. दिसायला सुंदर होती. पण मी काही होकार कळवला नव्हता. माझ्या बोलण्यावरून स्मिताला मला गावाला जायचंय याची कल्पना आली होती. मी फोन ठेवला आणि मिसळ खाण्यात स्वतःला गुंतवलं. या वीकेंडला गावी जातोय, मी खुलासा केला. मुलगी बघायचा कार्यक्रम आहे. अशा वेळेस का कोणास ठाऊक आपोआपच तोंडातून शब्द बाहेर येतात. काही गोष्टी स्वतःपुरता ठेवायला कधी जमल्याच नाहीत. येईन सोमवारी परत कामावरती. हे सगळं तिने काहीही विचारलं नसताना मी उगाच सांगत बसलो होतो. तिने ऐकले आणि हो का एवढे बोलून पुन्हा खाण्याकडे वळली. कधी कधी हिचा स्वभाव काय आहे हे समजायला काही मार्गच नाही. कधीच कसल्याच प्रकारचे भाव नाहीत. नेहमी अगदी निर्विकार. मग मी विचार केला, माझ्या मनात जे काही चाललंय तसं काहीच तिच्या मनात नसेल. मग कशाला ती चौकशा करत बसेल. थोड्या वेळाने परत स्टेशनवर आलो. गर्दी अजून तशीच होती, पण लोकल्स सुरळीत सुरू झाल्याची अनाउन्समेंट होत होती. बरं वाटलं. तिला तिच्या प्लॅटफॉर्मवर सोडायला गेलो. लेडीज डब्यात बसल्यावर खिडकीतनं तूही निघ आता असं बोलली. निघालो. घरी आल्यावर आवरून बिछाण्यावर पडलो. खूप उशीर झाला होता, पण डोळ्याला डोळा लागत नव्हता. FM लावून गाणे ऐकत बसलो. अशा वेळेस FM वरील शांत गाण्यांचा एक वेगळाच सहारा असतो. तूने जो ना कहा मैं वो सुनता रहा, खामखा बेवजह ख्वाब बुनता रहा, जाने किसकी हमें लग गई है नजर, इस शहर में ना अपना ठिकाना रहा, दूर चाहत से मैं अपनी चलता रहा, खामखा बेवजह ख्वाब बुनता रहा. अगदी फरमाईश केल्यासारखं नेमकं न्यूयॉर्क या मूव्हीमधील गाणं लागलं. माझी अवस्था या शहरात अगदी त्या हिरोसारखीच झाली होती. दुसऱ्या दिवशी परत ऑफिस. स्मिता नेहमीप्रमाणेच. आज लवकर निघेन. हो, गावी जायचंय ना तुला? स्मिता. दुपारी कॅन्टीनमध्ये जेवताना एक दोघंजण बघायचा कार्यक्रम वाटतंय असं बोलून गेले. मला कसा रिस्पॉन्स द्यावा काही सुचलंच नाही. मी थोडं दुर्लक्षच केलं. लंच आटोपल्यावर निघालो. ट्रेनमध्ये चढलो आणि पुढचे 2 दिवस किती अवघड जातील याचाच विचार करत राहिलो. घरच्यांना बोललो होतो, मुलगी ही मुंबईतच आहे, आम्ही इथेच भेटू, पण आपण अजून पुणे मुंबईकर झालो नाहीत असं सांगण्यात आलं. तुमच्या काय अपेक्षा आहेत? मीनाने मला विचारलं. मीना दिसायला खरंच खूप सुंदर होती. मी बोललो, काही विशेष नाही. तुमच्या काही असतील तर सांगा. काही नाही. मीना. मला हे सगळं आटपून कधी एकदा परतीच्या ट्रेनमध्ये बसू असं झालं होतं. मुंबईला कुठे असता राहिला? मीना. पनवेल. मी खारघरला असते. ऑफिसच्या काही मैत्रिणी आणि मी एक फ्लॅट रेंटवर घेऊन राहतो. मीना. मला कंटाळा येत होता बोलायचा. आपण मुंबईला भेटायचं का? मीना. मी म्हटलं, बघूया. सख्या मामांच्या मित्राचीच मुलगी असल्यामुळं घरच्यांनी हे स्थळ गृहीतच धरलं होतं. मनात आलं होतं हिला सांगावं मी की सिरियस नाही, तुम्ही दुसरं स्थळ बघा. पण विचार केला असं परस्पर सांगणं बरं नाही. घरी आलो आणि आईला सांगितलं, मला नाही करायचं आत्ताच लग्न, त्यांना नकार कळवा म्हणून. ट्रेनमध्ये चढलो आणि ऑफिसमध्ये पोहोचायची आतुरतेने वाट पाहत होतो. आपलं मन हे का, कधी आणि कसं गुंतत जातं हे एक कोडच आहे.
सगळं उमजून देखील ते प्रकट नाही करायचं, हेही एक वेगळंच समीकरण. इतक्यात फोन वाजला. आई होती. अरे मुलींच्यानं तू आवडलास, स्थळ चांगलंय, आपसातलंय, तू का बरी नको म्हणतोस? माझा आत्ताच काही विचार नाही लग्नाचा. मी, अरे मुंबईतच आहात ना तुम्ही दोघंही, मग एकदा पुन्हा भेट आणि मग ठरव. मी वेळ मारून नेण्यापुरतं हा म्हटलं आणि झोपी गेलो. सकाळी अगदी सर्वांच्या आधी ऑफिसमध्ये दाखल झालो. थोड्या वेळ आली. तिला बघून एकदम शांत झाल्याचा भास होत होता. अगदी आज वेळेआधी. स्मिता. हो, ट्रेन वेळेवर होती आणि आलो. मग चहा घ्यायला जाऊयात का? मी नाश्ता देखील नाही केलाय. ती थोडी स्थिरस्थावर झाल्यावर चल जाऊया म्हणून उभी राहिली. ऑफिसमध्ये अजूनही तुरळक उपस्थिती होती. कॅन्टीनमध्ये चहा आणि सँडविच मागवलं आणि ती घरून आणलेला उपमा खात होती. आजपासून पुन्हा उशीर, पुढील आठवडाभर. मंथनचं कारण काढून काहीतरी बोलायचं म्हणून विषय काढला. ती काहीच बोलली नाही. फक्त मान हलवून तिने होकार दिला. सहसा कुठलीच गोष्ट मनात ना ठेवता येणारा मी माझ्या मुली बघण्याच्या कार्यक्रमाबद्दल स्मिताला न सांगितल्यामुळे एक ओझं वाटत होतं. शेवटी संध्याकाळी ऑफिसमधून निघताना मी सांगितलंच, अगं मुलगी बघायचा कार्यक्रम होता गावी, पण मी नकार करवलाय. शेवटचं वाक्य जाणून बुजून ॲड केलं. का? काय झालं? मुलगी आवडली नाही का? स्मिता. बापरे, ही बोलली. हे मी मनातल्या मनात बोललो. तसं नाही, मला वाटते उगीच घाई होते. अजून मला मुंबईत स्थिर व्हायला थोडा वेळ लागेल आणि आत्ताच लग्न हे जमेल असं वाटत नाही. दुसऱ्या दिवशी एक अनोळखी नंबरवरून कॉल आला. मीनाचा होता तो. मी आहोजाहो करत होतो आणि डेस्कच्या दूर जाऊन बोलू लागलो. श्ली, मला घरातनं सांगण्यात आलं की एकदा तुम्हाला भेट म्हणून. तुमची हरकत नसेल तर उद्या आपण भेटूयात का? तुम्ही ऑफिसमधून निघाल्यावर कॉल करा. मी खारघर स्टेशनवर वाट पाहीन तुमची. चालेल ना? हे सर्व ती एका दमात बोलली. मी काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून हो म्हणालो आणि पुन्हा कामाला जुंपून घेतलं. दुसऱ्या दिवशी खारघर स्टेशन बाहेर भेटलो. एका कॉफी शॉपमध्ये गेलो आणि तिने विषयाला हात घातला. माझी आई म्हणाली, तुम्ही नकार करवलाय. मग बाबा बोलले एकदा प्रत्यक्ष भेट, म्हणून मी काल कॉल केलेला. मी तिला समजावून सांगितलं की नकार हा मला काही वेळ लागेल इथे स्थिरस्थावर व्हायला आणि म्हणून थोडं थांबायचा विचार करतोय. तुमच्याविषयी काही असं नाही. असं बोलल्यावर ती लगेच म्हणाली, मी थांबायला तयार आहे. माझ्या घरच्यांना हे स्थळ आवडलंय आणि त्यांची खूप इच्छा आहे. हो, पण मला सध्या नाही जमणार. हा अगदीच खाजगी प्रश्न आहे, पण विचारते. तुमच्या मनात काही वेगळं असेल तर सांगा. मी स्वतःहून माघार घेते. मला माझा जीवनसाथी फक्त माझाच हवाय. मुली किती स्ट्रेट फॉरवर्ड असतात. मला हे एकदम आवडलं. मी का नाही बोलू शकत? का नाही असं धाडस करू शकत? तसं काही नाहीये. मी, माझ्यावर विश्वास ठेवा. जन्माची साथीदार व्हायचा योग नसला तरी एक खरी मैत्रीण बनायला मला नक्कीच आवडेल. असं बोलल्यावर मला विसावल्यासारखं झालं. मनाचा हा गुंता कुणासमोर तरी मांडता आला पाहिजे, पण तसं कुणी पाहिजे पण. इतके दिवस स्मिताबद्दलच्या माझ्या भावना, माझे विचार कधीच कुणासमोर मांडले नव्हते. मीनाने असं बोलल्यावर त्या विचारांना तिच्यापुढे मांडावं अशी मनोमन इच्छा झाली. झालं. तिला सगळं सांगितलं. मीनाने सर्व ऐकून घेतलं आणि एखाद्या सब्जेक्ट एक्सपर्टप्रमाणे ती बोलू लागली. तुम्हाला तिच्याबद्दल एवढ्या दिवसात फक्त एवढंच समजलं की ती डिव्होर्सी आहे. तुम्हाला तिच्याबद्दल भावना आहेत, पण तिच्या अबोल स्वभावामुळे आणि तुमची मैत्री टिकावी म्हणून
तुम्ही अजून पुढाकार घेतला नाही. जर तुम्हाला पुढे जायचे असेल तर तुम्हाला बोलावं लागेल. तिच्या मनात काय आहे हे जाणून घ्यावं लागेल. ती देखील तुमच्यासारखाच विचार करते का याची खात्री करून घ्यावी लागेल. काय माहित, ती अजून देखील तिच्या जुन्या आयुष्यातच गुंतून असेल. ती डिवोर्सी आहे, विधवा नाही. म्हणजे तिचा जो कोणी नवरा असेल त्यांच्यातील दुराव्याचं कारण समजून घेतलं पाहिजे. उगाच वाट पाहत राहून कुठलंच पाऊल उचलायचं नाही, हे अगदीच चुकीचं आहे. हे सर्व लेक्चर दिल्यासारखी मीना बोलत होती. मी सुद्धा एखाद्या विद्यार्थ्यासारखं ते मन लावून ऐकून घेत होतो. तुम्ही बोला तिच्याशी अगदी स्पष्टपणे. श्री ऐकताय ना? तिनं एक दोनदा खांदा हलवून मला विचारलं. मी स्वतःशीच बोललो, विचारांमधील ही परिपक्वता कधी येईल आपल्याकडे? मन अगदी हलकं झालं होतं. तिला धन्यवाद दिले आणि पुन्हा लवकरच भेटू एवढं बोलून निघालो. मला अपडेट्स देत राहा. आपण आता मित्र आहोत हे विसरू नका. दुसऱ्या दिवशी परत उशीर, पण शेवटी निघालो. आज ठरवलं होतं बोलून टाकायचं. ऑफिसच्या बाहेर पडल्याच मी त्याला म्हणालो, मला काही बोलायचंय स्मिता, आज थोडा वेळ देशील का मला? तिनं कदाचित मनातलं जाणून घेतल्यासारखं ठीक आहे असं बोलून दोघेही चालू लागलो. स्मिता, मी मागील काही दिवसांपासून तुझ्यात गुंतलोय आणि मला असं वाटतंय आपण पुढे जायला पाहिजे. मला कुठल्याच गोष्टीची हरकत नाही, अगदी तुझ्या डिव्होर्सी असल्याची पण. मी तुझ्यावर मनातून प्रेम करतो आणि जमेल त्या प्रकारे तुला सुखी ठेवायचा प्रयत्न करेन. मला तुझ्या मनात काय आहे ते जाणून घ्यायचंय आणि तुझा निर्णय माझ्यासाठी अंतिम असेल. तिनं कसल्याच प्रकारचं आश्चर्य किंवा अगतिकता दाखवली नाही. कदाचित माझ्या मनात काय आहे ती जाणून होती. श्री, ती बोलू लागली, तुला असं वाटते का की मला तुझ्या मनाची घालमेल समजत नाही? तू जेव्हा जेव्हा माझ्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतास त्या प्रत्येक वेळी मी जाणून होते की तुझ्या मनात काय सुरू आहे. श्री, मी हे सर्व काही अनुभवलंय. मी आज आहे तशी कधीच नव्हते. मी त्या स्वच्छंद फुलपाखरासारखी होते. कॉलेजमधून बाहेर पडल्यावर अगदी सर्व जग अंगावर घ्यायची मनीषा बाळगून होते. माझ्या घरच्यांनी देखील मला कधी कुठल्या गोष्टीसाठी आडकाठी नाही आणली. आणि असंच बागडताना माझी आणि सुहासची मैत्री झाली. मी आधी एका ट्रॅव्हल कंपनीत गाईड म्हणून कामाला होते, कारण फक्त एकच, त्या निमित्तानं जगभर भ्रमंती करता येईल. सुहास तिथंच मॅनेजर म्हणून कामाला होता. तोही घरचा चांगलाच होता. वडिलांचा बिझनेस बोर होतोय म्हणून त्यानं हा जॉब पकडला होता. ते दिवस अगदी धमाल होते. आम्ही दोघे आणि पर्यटकांची फौज. खूप फिरलो आम्ही, खूप एन्जॉय करत असू. काही दिवसांनी सुहासनं मला मागणी घातली. अगदी 22 ते 23ची असेल मी खरंच त्या गोष्टीचा कधी विचार केला नव्हता. वाटत होतं आयुष्यात बरंच काही करायचंय. सुहासनं मला वेळ घ्यायला सांगितलं, पण त्यानंतर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. मन वेगळ्याच प्रकारे गुंतत जात होतं. शेवट घरी सांगितलं. बाबा म्हणाले, अजून खूप लहान आहेस, हे सगळं फक्त आकर्षण असते. पण माझ्या आग्रहापुढे त्यांनी होकार दिला. सुहास अगदी जीव लावत होता आणि मी देखील अधिकाधिक गुंतत जात होते. लग्न झालं आणि आयुष्यात आणखी काहीच नको असं झालेलं. काही दिवस अगदी स्वप्नवत गेले. सुहासला आता त्याच्या वडिलांनी त्यांचा बिझनेस सांभाळायला सांगितलं. सुहासनेही आता सिरियसली बिझनेसमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. अचानक एके दिवशी त्याने मला माझा जॉब सोडायला सांगितलं. मी चक्रावूनच गेले. मी घरी सांगितलं. आईने सांगितलं, ठीकच आहे, घरी एवढं सगळं असताना बाहेर का मरमर करायची? मी मनाला मुरड घालून जॉब सोडला.
नव्याची नवलाई संपत आली होती. सुहास आता कामात भरपूर व्यग्र झाला होता. मीही ते समजत होते. पण त्याच्यासोबतच्या काही क्षणासाठीही मला दिवसेंदिवस वाट पाहावं लागायची. घरातील वातावरण असं होतं की बिझनेस म्हटलं की हे सगळं आलंच. मी मुकाटपणे हे बघत होते. काही वेळा तो महिनोमहिने बाहेर देशात राहायचा आणि हल्ली कसल्याच प्रकारची जवळीक देखील राहिली नाही. मी काही दिवस माहेरी निघून गेले. त्या 10 ते 12 दिवसात त्याचा एकदाही कॉल आला नाही. माहेरी मी हे हसत खेळत नेलं, पण त्यांना माझ्या मनात काय सुरू आहे हे समजत होतं. मी परत सासरी आले. एके दिवशी सुहासला थांबून मी मन मोकळं केलं, पण त्यांनी काय वेड्यासारखं बोलतेस असं बोलून टाळलं. त्यानंतर तो काही ना काही कारण देऊन टाळत असे. मी मनातल्या मनात तुटत जात होते. मग मला जे कळलं त्यावर माझा विश्वासच बसला नाही. सुहास आणि त्याच्या ऑफिसमधील बऱ्याच जणीसोबत त्याचे अफेअर्स होते. एक मुलगी जेव्हा घरी येऊ गोंधळ करून गेली तेव्हा या गोष्टीचा उलगडा झाला. माझ्यासारख्या त्याच्या आयुष्यात भरपूर येऊन गेल्या होत्या, पण त्याला किंवा त्याच्या घरच्यांना याचा काहीच सोयरसुतक नव्हतं. मी जेव्हा सुहासला याबद्दल बोलले तेव्हा त्याच्या उत्तराने मी हादरलेच. मी असाच आहे, तूही माझ्यासाठी त्यातलीच एक आहेस. फक्त एवढंच की तुला मिळवण्यासाठी मला लग्नाचं सोंग घ्यावं लागलं. तेव्हा हे असंच राहणार आहे. तुझा काय विचार आहे ते सांग आणि मला त्रास देऊ नकोस. मी बिथरले रे. मला काय होतंय हा काही समजायला मार्गच उरला नव्हता. मी तलक उठले आणि अशा वेळेस मन जो टोकाचा निर्णय घेतो त्यासाठी स्वतःची तयारी केली. मुंबईमध्ये यासाठी काही विशेष करण्याची गरज नसते. त्याच विचारात चालत निघाले. रात्रीची वेळ होती. स्वतःला त्या अथांग सागरात झोकून द्यायच्या विचारात असताना मनात अचानक विचार आला त्या पोटातील चिमुकल्याचा. हो, काही दिवसांपूर्वीच हे समजलं होतं. सुहासला सांगायचं होतं, पण त्याआधीच हे प्रकरण झालं. तशीच घरी परत आले. विचार केला, या जीवासाठी जगूया. सुहासला सांगून त्याच्यात काही फरक पडेल असं वाटलं, पण ती आशा फोल ठरली. अबॉर्ट कर हा त्याचा सल्ला ऐकून ठरवलं, आता नाही राहायचं या घरात. आई बाबांनी एकदम धसका घेतला. एका मध्यमवर्गीय कुटुंबात एकुलत्या एका मुलीसोबत असं काही म्हणजे मान खाली घालायची वेळ. आई एकदमच खचली, पण बाबा त्यांनी सहारा दिला. घटस्फोटाचे सोपस्कार उरकले आणि आम्ही वेगळे झालो. काही दिवसांनी धैर्या माझ्या जीवनात आली. हो, माझ्या मुलीचं नाव धैर्या. आता तिला बघून जीवन जगण्याची कसरत पार पडते. या एकाकी जीवनात तिचाच मला सहारा आहे. आणि हो, तू खूप चांगल्या मनाचा आहेस. तुझ्यासारखा जीवनसाथी मिळणे म्हणजे भाग्यच. पण श्री, मला वाटते आपण हा विचार सोडून देऊ. स्मिता, पण मी तुला तुझ्या जुन्या आठवणी आणि धैर्य या सगळ्यांसमवेत स्वीकारायला तयार आहे. माझ्यावर विश्वास ठेव. श्री, ते मला माहिती आहे, पण माझं मन तुला कधीच ते प्रेम देऊ शकणार नाही. माझ्या त्या प्रेमाचा वाटा कधीच संपलाय. एखादी नदी तिच्या स्रोतापासून निघाल्यावर मागे वळून पाहत नाही. छोट्याशा त्या प्रवाहाला अनेक झरे येऊन मिळतात आणि समुद्रात विलीन होण्यापूर्वी त्या प्रवाहाचे एक विशाल रूप पाहावयास मिळते. पण तिची ओळख, तिचा स्रोत कधीच नाही बदलत. सुहासने मला सोडलंय आणि आम्ही आता कधीच एकत्र येणार नाही. पण माझी ओळख त्या नदीच्या स्रोतासारखी नेहमी सुहासशीच निगडीत राहील. आम्ही दूर असलो तरी मी त्याला माझ्या मनातून कधीच दूर नाही करू शकत.
जे शक्य नाही त्याचा आग्रह नको करू श्री. निघू आता आपण, असं बोलून उठू लागली. जाताना एवढंच सांगितलं, आपण चांगले मित्र म्हणून नक्कीच राहू आणि आजच्या बोलण्याचा आपल्या मैत्रीत काहीच फरक पडणार नाही याची काळजी मीही घेईन आणि आशा करते तूही घेशील. निघालो तिथनं दोघंही. आयुष्यात काही गोष्टी मिळणार की नाही याची ती गोष्ट मिळेपर्यंत धाकधूक राहते, पण जेव्हा समजते की ती गोष्ट आपल्यासाठी नाहीच तेव्हा मन हे स्वतःची तयारी करून घेतेच. मला आता समजलं होतं, स्मिता हे माझ्यासाठी एक स्वप्न होतं आणि आजच्या भेटीनंतर ते स्वप्न एक स्वप्नच राहणार हे अधोरेखित झालं होतं. उद्या ऑफिसमध्ये भेटू, असं बोलून ती निघून गेली. मला हे सारं काही अनावर झालं होतं. या सर्वाचा भार मनावर असह्य झाला होता आणि कुणासमोर तरी मन मोकळं करायची तीव्र इच्छा होत होती. मीनाला फोन केला. एक मैत्रीण म्हणून तीच एक आशा होती मनावरील भार हलका करण्यासाठी. भेटूयात का? मला खूप काही बोलायचंय. एवढ्या रात्री? मीना. रात्रीचे 11 वाजले होते. माझ्या विचारात मला वेळेचा विसर पडला होता. पण मीना म्हणाली, येते मी मैत्रिणीसोबत थोड्या वेळासाठी. ती आली. स्मिता आणि माझ्या बोलण्यातील एक ना एक शब्द जशास तसा कथन केला. हे करताना मला माझ्या अश्रूंना रोखता आले नाही. मीही त्यांना वाट मोकळी करून दिली. मनावरील तडपण जणू नाहीसे झाल्यासारखे वाटत होते. शेवटी मीनाला म्हटले, हे सर्व मी तुला एक मित्र म्हणून सांगत आहे आणि यातनं मला तुला काहीच सुचवायचं नाही. श्री, मी तुम्हाला बोलले होते, माझा जीवनसाथी मला फक्त माझाच हवाय. पण तुमची हरकत नसेल तर मी अजूनही तयार आहे. पण मीना, स्मिता नाही म्हणून तू, हे मनाला पटत नाही. मी ऐकलंय तुम्हाला आणि तुमचे अश्रू देखील पाहिले. मला तुमच्या संभाषणातील स्मिताचं एकच वाक्य आठवतंय, तुमच्यासारखा जोडीदार भेटायला नशीब लागतं. मी तुमची वाट पाहीन. एवढं बोलून ती निघून गेली. श्री घरी परतला. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच त्याने घरच्यांना होकार कळवला.